पुण्यातील प्रभाग क्रमांक 7 मधून महापालिकेची निवडणूक लढवणारे काँग्रेसचे राजू पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता बहिरट आपल्यासोबत आहेत आणि या दोघांचा भारतीय जनता पक्षाच्या या प्रभागातल्या ज्या उमेदवार आहेत रेश्मा भोसले यांच्या प्रचाराबद्दल किंबहुना त्यांचे पती अनिल भोसले यांच्याबद्दल आक्षेप आहे। कारण अनिल भोसले हे शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळ्यातील आरोपी आहेत, जामिनावरती ते बाहेर आहेत आणि या दोन्ही उमेदवारांचं असं म्हणणं आहे की त्यांना न्यायालयाने काही बंधनं घालून दिलेली आहेत। मात्र तरी देखील अनिल भोसले हे मतदारांवरती प्रभाव टाकतायत। पहिला मुद्दा की न्यायालयाने काय नक्की म्हटलेलं आहे त्यांच्याबद्दल। न्यायालयाने त्यांना 1 ते 2 वर्षासाठी तडीपारी केलेलं आहे। त्या तडीपारीचा फायदा घेऊन तो ह्या परिसरामध्ये व्हॉट्सअप कॉल करतोय, आगोरास फिरतोय, तो काही आगोरी आणून भानामती टाईप करतोय। त्या भानामती टाईपच्यासाठी बी आमच्याकडे व्हिडिओ आलेले आहेत। एकंदर बघितलं तर 400 कोटीचा घोटाळा केलेला आहे यांनी। ॲक्च्युली काय आहे, हे जे काय नागरिकांमध्ये हा दमदाटी करतोय गुन्हेगारी घेऊन, त्याला कुठंतरी पोलीस आयुक्त आणि पुणे महानगरपालिका आयुक्तांनी ह्याला जागेवरती नोटीस देऊन त्याला जिल्हाबंदी जे कोर्टाने आदेश दिलेले आहेत, पोलीस आयुक्तांना बी आम्ही आज विनंती केलेली आहे की बाबा त्याला पहिलं अटक करा आणि त्याला जे कोर्टाने आदेश दिलेले ते हद्दीत त्याला नेऊन ठेवून द्या त्याला। दत्ता बहिरट राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आपल्यासोबत आहेत, तुमचं काय म्हणणं आहे नक्की? म्हणजे अनिल भोसले हे का प्रचार करू शकत नाहीत असं तुम्हाला म्हणायचं? पहिली गोष्ट म्हणजे आपल्या कोर्टानं त्यांना निर्बंध घातलेले आहेत। त्यांनी त्या बँक घोटाळ्याच्या कारकिर्दीमध्ये जो काय घोटाळा केलेला आहे बँकेच्या संदर्भातला, तर त्याच्यामुळे त्यांनी काय लोकांना धमकू नये, काही लोकांना फोडू नये किंवा अशा संदर्भातल्या ज्या काही गोष्टींची निर्बंध त्यांच्यावर घातलेली आहेत। याच्यासाठी त्यांना आपण सोप्या भाषेत तडीपार म्हणतो, म्हणजे जिल्हाबंदी, याच्यासाठी त्याचे निर्बंध त्यांना आहेत। पण हे काय करतात की रोज रात्री अपरात्री ह्या सगळ्या गोष्टी त्या म्हणजे मी परत 1 मिनिट ते कागद घेतो, 2 मिनिटं कागद घेतो। नाही हे द्या, हे बघा मी जे आलो आहे ना, हे सगळ्या कागदपत्रांच्या आधारे बोलतो आहे। ही त्याची ऑर्डर आहे, ह्याची ऑर्डर आहे, कोर्टाची ऑर्डर आहे। आणि त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की द ॲप्लिकंट शॅल नॉट एंटर डिस्ट्रिक्ट पुणे आफ्टर बिंग रिलीज ऑन बेल एक्सेप्ट द रिपोर्टिंग टू द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर इफ कॉल्ड अँड अटेंडिंग द ट्रायल। म्हणजे काय की ह्याच्यामध्ये त्यांना यायला फक्त ह्याच वेळेला मुभा आहे की ज्या वेळेला ह्या कोर्टामध्ये त्यांची तारीख असेल। पण तो सुद्धा हे आता हे झालेला आहे, तो पण दावा जो आहे तो किंवा तो जो त्यांच्या कोर्टातला विषय आहे तो आता पुन्हा हायकोर्टाकडे नाही तो वर्ग झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना आता त्याच्यामुळे ह्या पुण्यामध्ये यायला सुद्धा काही अलाउड नाही आहे। कारण की त्यांचं जे ट्रायल चालणार आहे आता ते मुंबईमध्ये चालणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्या मुंबईमध्ये वास्तव आहे आता सध्या असं कळतं आहे आम्हाला। पण ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे, on being released on bail, the applicant shall furnish his cell phone number and residential address to the investigation officer and shall keep the same update in case of any change thereof। म्हणजे काय की त्यांनी त्यांचा ॲड्रेस, त्यांच्या सेल फोन नंबरचे सगळे डिटेल्स हे पोलीस खात्यांकडे त्यांनी द्यायला पाहिजे। म्हणजे आम्हाला काय म्हणायचं आहे की ते राजरोजपणे जर येत असतील आणि सेलचे जे हे जे आहेत त्यांचे नंबर अपडेट जे त्यांना द्यायची बंदी असेल, तर मात्र जर ह्याचे CDR काढले तर पोलीस खात्याला हे सगळं लोकेशन आणि हे सगळं ट्रेस होईल। आणि अशा परिस्थितीमध्ये पोलिसांना एक विनंती आहे की आमची मुद्दा आहे की इतकं जर गंभीर आहे, जर न्यायालयाने आदेश दिलेला आहे तर मग हे पोलिसांना दिसत नाही आहेत का? किंवा तुम्ही पोलिसांकडे आतापर्यंत तक्रार केली आहे? त्यांच्याकडे आम्ही हे सगळं आता प्रोव्हाइड केलेलं आहे, सगळं दिलेलं आहे, त्याची कागदपत्र माझ्या हातामध्ये आहेत। ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात आम्ही CPबरोबर आता चर्चा करतो आहोत। काही आम्ही त्यांच्यापर्यंत कागदपत्र दिलेली आहेत। आमचं एवढंच म्हणणं आहे की इलेक्शन आहे, इलेक्शनला सामोरे जाताना क्लीन शीटनी यावं। ह्यांनी आता तुम्हाला लक्षात येईल की ह्यांचे जे काही प्रचार चालू आहेत हे सगळे बँक घोटाळ्यातले पैसे घेऊन चालू आहेत।
काही आता आमच्या भागामध्ये आणि शिवाजीनगरमध्ये काल परवा खूप रात्रीचे बॅनर आम्हाला दिसले की जे नागरिकांनी लावले, कुणी लावले की ते त्रस्त खातेदार म्हणून लावले. त्यांच्या ह्याच्यावर काय होतं की लाज वाटत नाही का मतं मागायला. आमचे पैसे बुडवले, गरिबांचे पैसे बुडवले. हेच पैसे घेऊन तुम्ही इलेक्शन लढवतात. इलेक्शन लढवायला पैसे आहेत आणि आमचे पैसे द्यायला तुमच्याकडे पैसे नाही आहेत. याच्या संदर्भातले त्यांचे गोपाळ देशमुख म्हणून कार्यकर्ते आहेत. जो त्रस्त नागरिक आहे त्याला अधिकार आहे त्याचं मत मांडण्याचा. त्यांनी जे काही मत मांडलेलं आहे की बँक घोटाळा आणि त्याचा तपास हा एक भाग झाला. अनिल भोसले हे या निवडणुकीमध्ये प्रचार करतायत किंवा प्रभाव टाकतायत, याचा पुरावा काय आहे तुमच्याकडे? माझ्याकडं तो जो फिरताना मतं मागताना त्याचा व्हिडिओ आहे. जे आगोरी आणले होते त्यांचे फोटो माझ्याकडे आहेत, लाईव्ह व्हिडिओ आहेत, ते मी तुमच्याकडे सादर करतो. अशा गुन्हेगारीला कुठंतरी आळा बसायला पाहिजे. त्या दृष्टिकोनाने आम्ही हा प्रयत्न करतोय. त्रस्त नागरिक त्यांना सांगतात. हा व्हिडिओ आहे बा, हा व्हिडिओ आहे ते फिरताना एक प्रेक्षकांना दाखवूयात की यामध्ये जे गृहस्थ आहेत ते आहेत माजी आमदार अनिल भोसले, जे शिवाजीनगरच्या शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळ्यातील आरोपी आहेत आणि न्यायालयाने त्यांना पुणे जिल्हाबंदी केलेली आहे. असं असताना ते अशा पद्धतीनं निवडणुकीमध्ये प्रचार करतायत. खूप मोठा मुद्दा आहे की त्यांच्याकडे आता एक 4 दिवसापूर्वी ते नागा साधू म्हणून त्यांनी ते सगळे आणलेले होते तिथे. त्याचे फुटेज नागा साधू ते काय करतात, ते आगोरी शक्ती, ती काळी जादू, अशा सगळ्या गोष्टी करतात. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो ते काय करतात, त्याची कल्पना आम्हाला आहे की आमचे फोटो ते घेतात, फोटोला पिना टोचतात आणि ते पिना टोचून पुजून त्यांच्या ऑफिसच्या आवारामध्ये ते पुरतात. अशा प्रकारचे आमच्याकडे व्हिडिओज आहेत. आता तुम्हाला हे दाखवतो. पूर्णपणे ते नागा साधू जे आहेत हे पूर्णपणे नग्न दिसतात तुम्हाला याच्यामध्ये. हे बघा, हे सगळे जे आहेत आता हे नागा साधू वगैरे बघा हे किती आहेत. हे अशी आगोरी शक्ती ह्याचा हे त्यांनी बोलवले, कुठलं आहे? त्यांनी बोलवलं, त्यांच्या ऑफिसच्या समोरचं आहे, फुटेज आहे. त्यांच्या ऑफिसच्या समोरचं. अच्छा हे बघा आता हे दिसतील पूर्ण नग्न आहेत ते. अच्छा. ही दुसरी गंभीर बाब आहे की जर निवडणूक जिंकण्यासाठी अशा पद्धतीने अघोरी प्रकार अवलंबले जात असतील, कारण यामध्ये गाडीमध्ये बसताना काही साधू तर दिसत आहेत. अर्थात नक्की प्रकार काय आहे हे तपासावं लागेल. मात्र हा आरोप जो आहे तो अनिल भोसलेंवरती होतोय. हा आणखी एक व्हिडिओ आहे. दोघांनी तुम्ही म्हणजे पोलिसांकडे तक्रार करायची? नाही, आम्ही ऑलरेडी केली. कमिशनरने आज मला 4 वाजता टायमिंग दिलाय. आज सगळे कागदपत्र त्याचे तिथं सादर करतोय. निवडणूक आयोगाला बी देतोय आणि पोलीस कमिशनरांना बी देतोय. आता पहिली आमची स्टेप असणार आहे पोलीस कमिशनरांना देतोय. ह्याच्यातून काय आहे, त्याची पहिली नाकाबंदी करायला पाहिजे. तडीपारी जो आहे त्याला हद्दीच्या बाहेर पाठवायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही पहिले प्रामुख्याने प्रयत्न करणार. आयुक्तांना विनंती बी राहणार आणि आम्ही आयुक्तांना निवेदन बी देणार. सर, आता माझं एकच विनंती आपल्या माध्यमातून, कारण की हे सगळं आपल्या न्यायालयासमोर आणि ह्या इलेक्शन आयोगासमोर आणि आमच्या CP साहेबांसमोर आलं पाहिजे की यांना जी बंदी घातलेली आहे ही फक्त पुण्यामध्ये त्यांच्या बँक घोटाळ्याच्या संदर्भातली होती. आणि अशी बंदी असताना ती येतात, धमकवतात वगैरे सगळं जर असेल तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी ह्या भागामध्ये येऊन आमच्या लोकांना धमकवणं किंवा इतर धमकवणं त्याचं रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. पण लोक मतदार जे आहेत ना ते भयभीत झालेले आहेत. हे काही करू शकतील म्हणून ते भयभीत झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनीच ठरवावं की ह्यांना हे आता सध्या बेलवर आहेत आणि बेलवर असताना जर अशा पद्धतीने ते कोर्टाचा अवमान करणार असतील तर ह्यांचा बेल रद्द व्हावा. याच्यासाठी इलेक्शन आयोगाकडे आणि आम्ही कोर्टाकडे मागणी करत आहोत, तुमच्या माध्यमातून मागणी करत आहोत, जेणेकरून असे कृत्य करणारी जर लोक या समाजकारणामध्ये येत असतील हे खूप गंभीर बाब आहे. तर दाद मागितली जाणार आहे ती पहिल्यांदा पुणे पोलिसांकडं. पुणे पोलीस न्यायालयाची हिची ऑर्डर आहे, आदेश आहे, त्याला अनुसरून काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.